गाइस कसे आहात तुम्ही तर मला बघत असाल तुमचीच लाडकी पायल पालंडे. सो आज आम्ही लुक करणार आहे, तुम्हाला समजेल असतो कोणता लुक करणार आहे. सो स्टे ट्यून आणि बघत राहा पुढे ब्लॉग कसा होतोय. गाइस वंशू आलेली आहे आणि सॅम जरा विचारत पडले कारण माझं रेंटल कपडेवाला आलाच नाही. कुठे बघू, इकडे बघा, इकडे बघ, कुठे बघू, रेंटल कपडेवाला आलाच नाही. मी खूप विचारत पडले, अजून त्याला अर्धा तास आहे कारण हिचं ब्लाऊज अल्टर करायचं आहे. काश आदल्या दिवशी. सो गाइस ही लेट जरा होणार आहे आज आणि ते तिने रेडी करून ठेवलंय. बस आता करायचं एक साथ आम्ही तिघी शूट करणार आहे. तिघी आणि मेकअप आर्टिस्ट हीच करणार आहे. हवा टाईट बघा गाईस, एका टायमाला 3 जण करणं खाऊ गोष्ट नाहीये, खायची गोष्ट नाही. 12 वाजले. हाच बोलत होती. 1-2 पर्यंत आम्हाला काही करून निघावं लागलं. अजून एक होता ना आईचा, आता त्या दिवशी तो नाही भेटत आहे तिला. का नाही भेटत आहे? आता येईल जिम वरून, मग तो त्याचं काम करेल. आम्ही लोक आमचं काम. आता वंशिकाचे हेअर्स वगैरे करायला घेते ताई पूर्ण, आणि त्यानंतर मग माझे करेल, मग तिची तयारी लास्टला करेल. दादा पण आता आलाय जिमवरून. सो गायने मला लेन्स तुटले गाय, जे मी लेन्स करायचे नंबरवाले, चष्मा मला नंबरचा आहे. सो नंबरवाले लेन्स होते, त्यातला एक लेन्स फाटला. मी थोडासा तसं घालू शकत नाही. आता शूटला जायचं आहे, करायचं काय आता, तिला लेन्सचं शूट करणार आहे फर्स्ट टाइम. ते नॉर्मलवाले भेटले असते. चलो जाऊ दे, नॅचरल आईज. काय कधीपासून करताय? मग किती टाइम झालाय? जिमवर आलाय आणि शायनिंग करतोय. शायनिंग भेटल्यानंतर आपण चांगल्या बाथरूम जातो, जेवतो बिवतो. जेवलं नाही तर अजून खाली काय खात होता? मग हो का होतो मी खात नव्हतं काय. काही वंशाची ज्वेलरी वगैरे सगळं आलं आहे, फक्त तिचा ब्लाऊज आहे ना जो तिला होत नाही, थोडासा म्हणजे लूज होतोय. सो मी गेली अल्टरला, तो बोलतो की ते वर्क आहे त्यामुळे अल्टर नाही होणार, पूर्ण वर्क आहे, खूप छान आहे म्हणजे. आणि आमची माऊ बघा, माऊ ही ज्वेलरी आहे जी आम्ही भाड्याने मागवलेली होती. आणि असं सुंदर कडे, हा कमरपट्टा आहे आणि हे असे कानातले. तर वंशिकाचा मेकअप स्टार्ट केला दीदीने. हेअरस्टाईल वगैरे बांधून झाली आहे, आता मेकअप चालू आहे. सी हेअरस्टाईल आता अजून काय काय लावायचं ते पाठीमागे. काही फायनली रेडी झालं आहोत. आता वंशिका येते, सो वंशिकाला दाखवते. मग दीदी आणि ना थोडासा माझा भाग ना वाकडा आला आहे, त्यामुळे ते बसतच पण नव्हतं नीट. सिंदूर कसं तरी बसवलं आहे. सो सी ही बघा वंशिका, बघा वंशिका. मला फक्त लेन्स भरायचे बाकी आहेत. हां, कारण जे माझे लेन्स आहेत ते तुटलंय. सॅम बघा, सॅम कम दिस. वाव किती छान दिसते सॅम, मस्त दिसत आहे. हा तेजस आमचा रेडीच नाही आहे, टोपली घ्यायची बाकी आहे. फ्रेंड्स गाडी बिडी आली आहे, गाडी वगैरे आली आहे सगळं घ्यायला. सॅम मला फक्त लेन्स घ्यायचे आणि ऑल ओव्हर ओके. पाहायला बोलते माझा ब्लॉग तू घे, तर तिचा ब्लॉग मी शूट करतोय. तर आम्ही आता निघालोय आता निघून आहे. आणि फायनली 3:30 वाजले, 3:30. आणि एवढं लेट नाही, एवढा राग येतोय ना. माझ्या ब्लॉग बघितलाच तुम्ही, माझ्या ब्लॉग मध्ये पण तेच बोलले, हिच्या ब्लॉग मध्ये पण तेच बोलतोय. 3:30 वाजलेला राग येतोय. आणि कॅमेरामॅनला 5:30, कॅमेरामॅनची 5:30 वाजता मीटिंग आहे, तर तो जायला 5:30 वाजता. काय माहिती, जाऊन लोक लेन्स घेतात इथे, लेन्स घ्यायला थांबणार इथे 10, 15, 20 मिनिटं, 1-2 तास, म्हणून तिकडे जाणार. रोजचं हर टाइमचं आहे लोकांचं. मला राग येतो लोकांचा. तो बोलतोय डायरेक्ट मी लेन्स घेतो की तुम्ही लेन्स घेताय? आता काय, आता सगळीकडे मीच काय, आता इथे होतं तिथे पण लेन्स मी घेणार. आता लेन्स काय घेणार, कुठली लेन्स घेणार? आता यांचे कलर ग्रे हेजल, तो पण
हा गाडी फिरवेल मग तू येऊन डायरेक्ट बसशील या साईडला. ठीक आहे. ठीक आहे आता कळलं जरा. खूप भूक लागले त्यामुळे आम्ही खातोय. मी जेवलोच नाही. हा त्याच्या घरी आले तर मिसळ पाव खाल्लं. मी तर ते पण नाही खाल्लं. मिसळ पाव मला बघून दोन पाव खाल्ले नशीब ते खाल्ले काय राजापर्यंत मी मेकअप करता करता चक्कर काढण्याची पडशी पिझ्झा फोटोग्राफर वगैरे सगळे लोक आले आहेत. आता आम्ही आता शूट करायला. उन्हामुळे ना खूप त्रास होतोय डोळ्यांना. खूप जास्त त्रास होतो. तुमचा फोटोग्राफर हा आलेला आहे प्रणय. हे दोघं मी तर गेल्या वेळी होती तुझी मॉडेल सदा थीस मार्वे बीच. काही शूट चालू झालंय आणि हिला ऊन लागतंय. ऊन लागतंय काय ग? फोटोग्राफर की मेहनत गाइस. आणि धिस इज मेकअप आर्टिस्ट. हां साईडला गाइस कावळे उडवतोय. हे बघा उडून गेले. दुसरा ब्लॉगर जो ब्लॉग शूट करतोय. दीदी पोच सांगते. या लोकांचे आहेत. तिघं पण ब्लॉगर आहे. आमच्या तिघांना सेम ब्लॉग काढतो. हा ते असं घे. खांद्यावर घे. खांद्यावर मस्त. अरे असं खांद्यावर घे. टोपली उचल. तांब्या घेऊ दे ना. सगळ्या टोपली आले ना. असं घे आणि तिकडे बघ. कुत्र्याला पण फोटो काढायचे आहेत. कुत्र्याला फोटो काढायचे म्हणून कुत्रा आला. परत येऊन ते बाजूला जाऊन बसला. हात पकड ना फक्त डावाची हातामध्ये पकड. तू खाली बघ ना अशी लाजून. नंतरची पोच दे. दुसरा हात लाव असा. हा येस. आला फोटो तेच बरं. आता वेट हसलं गेलं. ओके तू बस खाली. महेश खाली बस. तू उभा राहा. तू खाली बस. चाकू आहे बघ. अशीच बस. अशीच बस. हात ठेव वरती. फोटोग्राफर सांगते गाइस पोच. हा आणि बघ तिकडेच बघा. हे बोट निघाल. सांगतोय तिकडे 2 जण उभे आहेत ना. तिकडे बघ असं तिला सांगतोय. डोक्यावर घे टोपली. हा एका हात लाव. एक हात लाव. दोन्ही नको लाव. हा आणि तिकडेच बघ. आमचा कॅमेरा कुठे कुठे घुसतो बघा जरा. आता कुठे जायचं फोटो काढायला? तिकडे अजून सरा कर. वरती. हा बस. पापलेट पाहिजे. काय पाहिजे? मावरा पाहिजे. हा पापलेट मावरा मांदेली. तू कोण आहेस? कोहलीने बस. नाही तू कोणती मछली ते सांग. ओके. नको बाबाला. ही काय माहिती? ही बोंबील. हे बोंबील आहे. बोंबील. हा बोंबील आवडतात.
सोडलंय भाई खालचं गळ्यात घातलंय गायला कपा हे अरे तू हसू नको येतंय ते आता दाबणार तेवढं हसते तू इकडे माझ्याकडे बघ हा बस असंच कर हसू नकोस गाईज एवढं सगळं फोटोशूट वगैरे आता त्याला पण लेट झाला आणि परत चेंज करतोय कपडे जरा परत दुसरे कपडे काढून फोटोशूट करायचे ते वाट बघते मला कधी फोटो काढायला भेटेल ते त्यांच्या काढते लोक सगळी काली 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 ऊन आहे दाखवून बोट पण आहे फक्त बाहेर तो दिसते बाकी सगळे खाली दिसते तर बोल काय तू नाही जात आहे तो जातोय काय याला जातोय याला DM करा ह्याच्या ID मी ह्याच्यामध्ये टाकतो डिस्क्रिप्शन मध्ये इंस्टाग्रामची पण युट्यूबची नाही ना युट्यूब नाही फक्त इंस्टाग्रामची याला DM करा तुम्हाला फोटोशूट करायचे असतील तर थँक्यू सो मच भेटूया नंतर आपण बाय बाय जाओ अरे सॉरी तेजस्वी लोक है हमारे पास खूप टॅग घेतलेले आहे तेच मला तुम्ही लोक बरोबर नाही एक व्हिडिओ बनला अर्धा एक तास घालवला अंशी का चुकत होती गाईज पाऊस नसा लगेच मग मला तर बिना साऊंड तर कोण व्हिडिओ बनवतो आणि आता निघालोय बघा मला सिंदूर बघ आयुष्यभर व्हिडिओ तो काढला नवरा गळला गाईज गळला सॉरी हे बिना साऊंडचा कोण बनवतो ग हे शायनिंग तिकडे गाईज आमचं चालणं बघा कसं होतंय चालायला पण नाही होत आहे काय घरात गेल्यामुळे मारून टाकलं साडं खराब झाले गाईज एवढा पाऊस आहे इथे तुम्हाला ह्यात दिसत नसेल बट आहे बघा छत्री घेऊन बसले अक्षरशः लोक जात पाणी बघ एवढं आलंय पावसात भिजलं म्हणून मला डोक्यात मारलंय कोणीतरी डायरेक्ट घाव दिला एक काम कर काढायचंच आहे शूट झालेलं आहे मध्येच पाऊस आल्यामुळे आम्ही मोंजलिका झालो आता पूर्ण वाट लागली सगळं सुटलं पायल चांगली दिसते आम्ही दोघी मोंजलिका झाल्या छोटे मारलं कोणी त्याने असं रक्त वाहत आलंय हे बघा इतर मोंजलिका पुढे काम बिन दुखायला लागलं त्यामुळे काढून टाकलं सगळं अरे तू चालत खूप छान म्हणजे आम्ही नॉर्मल लोकेला मेन मॉडेल म्हणून वंशिकाला आम्ही ठेवलेलं मी तर खरं तर शूट करणार नव्हते दीदी पण करणार नव्हती नंतर बोललो की चला वंशू काढते मग आपण जातच आहेत ना तर मग काहीतरी वेगळं असं करूया मग नंतर बोललो की आपण पण नारी पौर्णिमेचं करूया सो काढला आणि शूट रेडी गाईज हा ब्लाऊज आहे ना एका दिवसा म्हणजे जो मी ब्लॉग टाकला त्याकडे आम्हाला एका दिवसामध्ये शिवून दिला गाईज कैरी माय फेवरेट अँड दिस स्टार फ्रूट आणि ती पण कैरीच खाते मस्त मांडी बिंडी घालून बसले असं खूप कंटाळा आला खरंच मी तर सगळं काढून टाकलं कंटाळा आला ही बघा अजून मग तिने कुंकू पुसला नाहीये जातच नाही मारले मारले बिलकुल ब्या बिया नाही खाल्ल्या तो बोलते तू एवढी चांगली दिसते एवढी चांगली दिसते मारून टाकला कुठे काहीच वडापाव खातो वडापाव तेच नाही छोटे मटनची पिशवी आहे ना आता आणले पण वडापाव आहेत गाईज खाते हैं आमचं श्रावण चालू आहे श्रावण
सो व्हेज. बाय बाय. आम्ही आता जाताच खातो, अजून काय नाही. सो गाईज फायनली घरी आलो. पूर्ण उतरवा घाला. माझं जेवण पाडेल माझ्या ब्लॉग मध्ये बोलते, दीदीच्या ब्लॉग मध्ये नाही बोल आई. तिच्या ब्लॉग मध्ये नाही बोलते, माझ्या ब्लॉग मध्ये बोलतच नाही. हरकत नाही आपल्याला. गाईज पप्पा पण आले आता, जस्ट आले कामावरून. आता आलात ना? हो आता. हिला रसगुल्ला खायचं होतं, त्यामुळे रसगुल्ला खायलाच आणलेले. येस केस बरोबर माऊ आले आता खायला. बसले माऊ हे माऊ झोप आले की नाही झोपून झाला. माझा खूप दमलेला गेलाय. सगळ्याच आता जस्ट डोकं वगैरे दुखत म्हणून जरा बाम लावलाय आणि ब्लॉग आता एंड करते आहे. सो लाईक कमेंट अँड शेअर करायला अजिबात विसरू नका. कसा वाटला आणि आमच्या तिघींचे लुक म्हणजे चौघं आम्ही कशी दिसतो नक्की कमेंट करून सांगा. सो बाय.